नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? थंडी खूप पडली नाही का? आणि गार वारं सुटते रोज. किती मस्त वाटते की नाही? व्यायाम करायला जायचं असे हवेत. पण व्यायाम करायला जाताना आपली आपली काळजी घ्यायची. स्वेटर घालायचं, कानटोपी घालायची, मास्क घालायचा. बरं का? ही हवा खूप मानवते शरीराला. मुलांनो, या आठवड्यामध्ये दत्त जयंती झाली की नाही? मार्गशीर्ष महिना हा श्रीकृष्णाचा दत्ताचा आवडता महिना आहे. ह्या महिन्यातच गीता जयंती झाली. त्या महिन्यात मोक्षदा एकादशीला गीता जयंती असते. कारण त्या दिवशी कुरुक्षेत्रावर कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली बरं का मुलांनो. आता आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती श्री गुरुदत्तांची. मुलांनो, माझ्या गोष्टीचं नाव आहे गुरु. मुलांनो, प्रत्येकाकडे एक अशी गुण असतो की त्यापासून आपण तो गुण घेऊ शकतो. आणि जो आपण त्यांच्याकडनं गुण घेतो तो आपला गुरु आपण मानायला लागतो. श्री गुरुदत्त हे स्वतः गुरु असूनही त्यांनी 24 गुरु केले मुलांनो. त्यापैकी त्यांचा पहिला गुरु धरणी माता. मुलांनो, धरणी मातेवर आपण चालतो, किती तुडवतो तिला, तिच्यावर नाचतो, तिच्यावर उड्या मारतो आणि तिच्यावर थुंकतो, तिच्यावर घाण टाकतो, कचरा टाकतो, तरी तिला कधी राग येतो का? नाही. मग श्री गुरुदत्त असे चालत असताना त्यांच्या पायाखाली त्यांना माती दिसली, धरणी माता दिसली. आणि ते म्हटले, अरे बापरे, आपण तर धरणी मातेवरनं चालतो, तरी किती ती शांत आहे. मग ते हिमालयात गेले बरं का. आणि हिमालयामध्ये एका झाडाखाली ते बसले होते. जाताना एका झाडाखाली बसले, हिमालयावर जायचं होतं त्यांना. तर जाताना एका रानामध्ये ते बसले झाडाखाली. आणि समोर एक शेत होतं. पण तो शेतकरी शेत नांगरत होता. आणि जसं जसं तो शेत नांगरत होता की नाही, तसं तसं त्या जमिनीला अशा भेगा पडत होत्या बरं का. मग दत्तगुरूंनी विचार केला की काय हे, धरणी मातेला किती त्रास आहे. मग त्यांनी धरणी मातेला नमस्कार केला. तर धरणी माता त्यांच्या समोर प्रगट झाली. आणि ते म्हटले की, धरणी माते, अगं तू किती म्हणजे सहन करतेस म्हणे. किती तुझ्यावर लोक नाचतात, उड्या मारतात, थुंकतात, खेळतात, घाण करतात, आणि शिवाय तुला अगदी फाडूनही काढतात, तरी तू कशी काय शांत आहे? तर धरणी माता म्हटली, हे तर माझं कर्तव्यच आहे म्हणे. आणि मी जर नांगरून नाही दिलं तर शेत कसं पिकेल, लोकांना कसं काय खायला प्यायला मिळणार. आणि लोक जरी माझ्यावर थुंकली किंवा घाण केली किंवा चालले, तरी मी त्यांना क्षमा करते. आणि क्षमा करणे, सहनशीलता अंग बाळगणे, आणि धैर्य धरणे. किती संकट आली तरी धीर धरायचा, हे तर माझे गुण आहेत ना. मग दत्तांना खूप आनंद झाला बर का. आणि मग दत्त महाराजांनी धरणी मातेला गुरु मानलं की तुझ्यासारखी निस्वार्थी, धैर्य धरणारी, क्षमा करणारी आजपर्यंत मी कुठेही पाहिली नाही. म्हणून मी तुला आजपासनं माझी गुरु मानतो. असं म्हणून दत्तांनी धरणी मातेला वंदन केले. म्हणून धरणी माता ही दत्तांची पहिली गुरु. दत्तगुरु म्हणतात, जे खाली असतं ते सर्वात श्रेष्ठ असतं. म्हणून मुलांनो, कितीही आपण श्रीमंत झालो, कितीही ज्ञानी झालो, तरी हवेत उडायचं नाही, जमिनीवर राहण्यातच श्रेष्ठवत. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.